नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। मी दीपाली जोगदंड सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच आहे आजचा व्हिडिओ हा कुठल्या टॉपिक वरती आहे। तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि त्याचा मी एक व्हिडिओ टाकला होता। त्याला एवढे छान व्ह्यूज दिले तुम्ही आणि प्रेम पण दिलं आणि एवढ्या कमेंट आल्या ना, त्याचंच मला आज उत्तर द्यायचं होतं। सगळ्यांनी विचारलं की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, तुला किती पेमेंट आला आहे आणि तुला किती पैसे YouTube कडनं भेटतात, याचंच उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बरं का। आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, त्याचबरोबर हाईप करायला अजिबात विसरू नका। चला तर मग माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे काय, तर यूट्यूबचा क्रायटेरिया आहे चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर हे कम्प्लीट झाले पाहिजे लॉंग व्हिडिओसाठी आणि त्याचबरोबर ना 4000 घंटे वॉच टाइम हा देखील कम्प्लीट झाला पाहिजे आणि त्याचा कालावधी असतो 1 वर्ष। तर माझा हा क्रायटेरिया पूर्ण झाला आहे 1 वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम। तर तो मी लॉंग व्हिडिओ थ्रू आणि लाईव्ह थ्रू कम्प्लीट केलेला आहे। तर तुम्ही पण YouTube वरती जर रेग्युलरली काम करत राहाल तर तुम्हाला पण हळूहळू तुमची ग्रोथ होताना दिसेल। एका दिवसामध्ये ही गोष्ट होणार नाही, तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे YouTube वरती काम करायचं म्हणल्यावरती। नाहीतर तुम्ही येणार 4-5 व्हिडिओ टाकणार आणि तुम्ही म्हणणार मला व्ह्यूजच येत नाही। अशा पण मला भरपूर कमेंट होत्या, ताई आम्हाला व्ह्यूजच येत नाहीये, आमचे व्हिडिओज आमचा वॉच टाइमच कम्प्लीट होत नाही। मी त्यांच्या चॅनलवरती जाऊन बघितलं तर त्यांनी काय 4 ते 5 व्हिडिओ टाकलेले आणि 4 ते 5 व्हिडिओ मध्ये कसं काय बरं वॉच टाइम पूर्ण होणार? कितीतरी व्हिडिओ टाकावं लागतात, ते व्हायरल गेल्यानंतर त्याला भरपूर व्ह्यूज आल्यानंतर कुठेतरी आपला वॉच टाइम कम्प्लीट होत असतो। 4 आणि 5 व्हिडिओ मध्ये अजिबात वॉच टाइम कम्प्लीट होणार नाही। भरपूर YouTube वरती मेहनत घ्यावी लागते, सहजासहजी काहीच भेटत नाही, एखाद्याचं नशीब असतं। आता एक ताई होती, तिचं तर 8च दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं। तिलाच विश्वास बसला नाही की माझं एवढ्या लवकर कसं काय मॉनिटाईज झालं। तिने देखील मला कमेंट केल्या होत्या माझं चॅनल मॉनिटाईज झालं, त्याच्या 2 दिवसा अगोदर तिचं पण मॉनिटाईज झालं होतं चॅनल। तर मग असे पण असतात की त्यांचं लक पण असतं आणि त्यांचा कंटेंट काय आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं। आपण किती मेहनत करतो आणि आपण कसं काम करतो यावर देखील सगळं डिपेंड असतं। त्यामुळे तुम्ही 4 ते 5 व्हिडिओ मध्येच YouTube कडनं काहीच अपेक्षा ठेवू नका। तुम्हाला भरपूर काम करायचं आहे, YouTube साठी भरपूर वेळ द्यायचा आहे। लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ दोन्ही टाका, त्याचबरोबर लाईव्हला सुद्धा येत जा। तर लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया मी तुमच्यासोबत शेअर केला, तर आता शॉर्ट व्हिडिओसाठी काय क्रायटेरिया आहे ते बघूया। तर 90 दिवसामध्ये आपल्याला ना 10 मिलियन व्ह्यूज हे कम्प्लीट करावं लागतात। तर माझा शॉर्ट थ्रू तर काही मॉनिटाईज झालं नाही, कारण माझ्या शॉर्ट्सला एवढे काही व्ह्यूज नसतात, 1-2 हजार असेच व्ह्यूज असतात। त्यामुळे मी लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ यावरतीच काम केलेलं। मी तुम्हाला पण तेच सजेस्ट करेन, जर तुमच्याकडनं शॉर्ट व्हायरल जात असतील तर तुम्ही त्याच्यावरती काम करा, नाहीतर 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका, जसा वेळ भेटेल तसा लॉंग व्हिडिओ टाका। काय काय म्हणतात की कधीही टाकलं तरी चालतं, पण तसं नाही, एक टाइम तुम्ही कायम ठेवा की तुमचा व्हिडिओ ह्याच टायमाला गेला पाहिजे, कारण आपली ऑडियन्स तयार झालेली असते आणि तीच ऑडियन्स आपले व्हिडिओ मग बरोबर त्या टायमिंगला बघतात। त्यामुळे आपण एक फिक्स टाइम करायचा आणि त्याच टायमिंगला व्हिडिओ टाकायचे आणि असं ठरवायचं की आठवड्यातनं माझे एवढे व्हिडिओ गेलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करायला लागायचं। झालं, आता आपण मॉनिटायझेशन आणि युट्यूबवर काम ह्यासाठीच करतो की आपल्याला पैसे भेटले पाहिजे। तर मेन मुद्दा म्हणजे मला YouTube कडनं किती पैसे भेटतात, तर मला YouTube कडनं आणखीन 1ही रुपया भेटलेला नाहीये। 1 वर्षापासून काम करते पण आणखीन 1ही रुपया माझ्या हातामध्ये आलेला नाहीये। आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, त्यावरती डॉलर जमायला सुरुवात झालेली आहे। जे मॉनिटायझेशन नंतर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे ना, त्यावरती आता कुठे डॉलर जमा होत आहेत आणि इथून पुढे ते होत राहणार। मागचे जे व्हिडिओ आहेत ना त्यावरती आपल्याला 1ही रुपया भेटत नाही, फक्त ते मॉनिटायझेशनसाठी आपल्याला वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी आणि सबस्क्राईब कम्प्लीट करण्यासाठी उपयोगात येतात ते मागचे व्हिडिओ। आणि त्यानंतर मॉनिटायझेशन नंतर त्याच्यावरती जरी व्ह्यू आले ना तर त्याच्यावरती पण आपल्याला डॉलर जमा व्हायला सुरुवात होतात। जेवढं मॉनिटायझेशन करणं डिफिकल्ट आहे ना, त्यापेक्षा पण डिफिकल्ट आहे डॉलर जमा करणं। यासाठी पण आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे। नाहीतर कुणाकुणाला वाटणार आता चॅनल मॉनिटाईज झाले म्हणजे आपण मोठ्या मोठ्या क्रिएटरचं बघतो 1 लाख कमवतोय, 2 लाख कमवतोय,
तर असं नाहीये, जशी जशी आपली चॅनलची ग्रोथ होणार त्या पद्धतीने आपल्याला पैसे भेटत जाणार. एकदमच सगळ्या गोष्टी होत नाही, त्यासाठी आणखीन भरपूर कालावधी आहे. आणि ज्यावेळेस माझं फर्स्ट पेमेंट होईल तेव्हा देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल की मला किती पेमेंट आलं आहे म्हणून. दादांनी मला असं देखील मेसेज केला होता की चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर एवढा काही फरक पडणार नाही, युट्यूब फक्त 1000 व्ह्यूला 10 रुपये देतात. पण मी म्हणते आपल्याला घरी बसल्या बसल्या 10 रुपये तरी कोण देणार आहे. आता हेच 10 रुपये नंतर 10,000 मध्ये पण बदलू शकतात. थोडासा पेशन्स ठेवले आणि वेळ दिला तर बरोबर आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणारच झालं. तर असं आहे, युट्यूबकडनं आणखीन पैसे मिळत नाही. युट्यूबवरती काम करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला पेशन्स हे ठेवावंच लागणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीला भरपूर वेळ लागतो आणि सहजासहजी आपल्याला काहीच भेटणार नाही. तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा कुठल्या टॉपिक वरती बघायला आवडेल ते देखील मला सांगा. आणि मी व्हिडिओ एडिटिंगसाठी कुठले ऍप वापरते किंवा कोणते गॅजेट्स यूज करते हे तुम्हाला माहिती करायचं असेल तर ते देखील मला सांगा. मी त्यावरती व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.